हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 आनंदी असाल. तर एस डेली व्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर हे बघा, मी हॉलमध्ये जी वॉच लावली होती ना, ती वॉच मला इतकी आवडली आणि त्याची क्वालिटी पण खूप छान होती, म्हणून मी ही एक किचनसाठी पण मागवली. तर त्याचीच मी अनबॉक्सिंग करते. तर चला बघूयात ही कशी आली. तर ह्याची पॅकेजिंग तर खूपच छान आली आहे, म्हणजे आत काही डॅमेज होणार नाही याची त्यांनी काळजी नक्कीच घेतली आहे. तर बघूया आता कशी निघते आहे. तर हा त्याचा मॅप आहे, म्हणजे हा वॉलवरती लावायचा आणि त्यावरती हे नंबर्स वगैरे जे स्टिक करायचे आणि त्याच्यामध्ये सेंटरला एक पॉईंट दिलेला आहे, तिथे होल मारून ना तिथे तो जो सर्कलचा भाग आहे, म्हणजे जो काटे वगैरे असतात त्याचे ते तिथे ॲड करायचं असतं, तिथे लावायचं असतं. तर हे बघा, याच्यात डॅमेज वगैरे काही निघालेलं नाही आहे. खूप सुंदर अशी वॉच मला रिसीव झाली, जशी की पहिली वॉच होती सेम ॲज इट इज, ही पण तशीच वॉच आहे. आणि हे जे याच्यामध्ये आहेत त्याचे काटे म्हणजे सुई, तर ह्या पण खूप छान क्वालिटीच्या मला रिसीव झालेल्या आहेत. आणि याचं इन्स्टॉलेशन मी आजच करणार आहे आणि ते तुम्हाला म्हणजे आज करणार आहे, पण त्याला होल वगैरे मारून मी तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि हे काल पार्सल जे आलं होतं मला, तर हे मी ते 2 फ्लावर वास मागवले होते आणि याच्यातला एक मी काढून इथे ठेवला आहे देखील. आणि खरंच खूप सुंदर आहेत आणि याची क्वालिटी पण अप्रतिम आहे. तर तुम्हाला जर हवे असतील तर मिशोवरती हे दोन्ही प्रोडक्ट इझिली तुम्हाला भेटून जातील. तर हे बघा, तुम्ही याची क्वालिटी बघा, इतकी सुंदर आहेत ना. आणि प्लास्टिक आहे, म्हणजे पडले वगैरे तरी फुटायचं टेन्शन नाही. आणि माझ्याकडे तरी मला तरी वाटतं माझ्या हातात काचेचे वस्तू टिकत नाही, त्याच्यामुळे असे प्लास्टिक बेस्ट आहे. तर हे झाल्यानंतर मला ह्या शेजारच्या आमच्या ताईंनी ना गुलाबाच्या काड्या दिल्या होत्या. तर ह्या मला वरती जे आपण बकेट वगैरे होल केलेले होते ना, त्याच्यामध्ये माती भरलेली होती मी, तर हे मी त्यात जाऊन लावेल. त्यानंतर मला मार्केटला जायचं होतं आणि बघा, आम्ही निघालो आहे मार्केटला. आम्ही निघालो एका कामासाठी, पण ते आमचं काम काही झालं नाही. आम्ही मग येताना झाडे वगैरे घेऊन आलो होतो. आणि हो, मी आज सकाळीचा व्लॉग शूट नाही केला, कारण रोज रोज तुम्हाला क्लिनिंगचा तरी व्लॉग काय दाखवू मी, तुम्ही पण बोर व्हाल, म्हणून मी ते काही शूट केलं नाही. ते पार्सल म्हणजे अनबॉक्सिंग करण्याच्या आधीच माझे सर्व काम हे झाले होते. आणि हे बघा, हे इथे मी 2 प्लांट घेतलेले आहेत. आम्ही शनी मंदिरात जात होतो, आजचा वार शनिवार होता, यांना उपवास असतो शनिवारी. तर त्यांच्याकडे ना खूप छान छान व्हरायटी आल्या होत्या आणि इकडे पाऊससुद्धा चालू आहे आणि मग सीझन आहे सध्या, ह्याच सीझनमध्ये झाडे टिकतात म्हणतात. त्यामुळे मग मी हे 2 झाडे घेतली. अजूनही मला बरीच झाडे घ्यायची आहेत, तर बघूयात आता काय काय भेटतं. आणि हे बघा, आमच्या परभणीचं शनी मंदिर सिव्हिल हॉस्पिटलच्या खूप जवळ आहे, बाजूलाच आहे. आणि तिथलं दर्शन घेणं झाल्यानंतर आम्ही आलो होतो तेल घेण्यासाठी, पण तुम्हाला तर माहिती आहे सध्या तेल बंद आहे खुलं, त्याच्यामुळे पॅकिंगचंच ते मोकळं तेल देत होते. म्हणून मग आम्ही आणलं, येताना 7-8 किलो तेल घेऊन आलो. आणि परत येताना हे बघा, ही झाडे घेतली आम्ही बामची. तर ही गंगाखेड रोडलाच आम्हाला एका नर्सरीमध्ये भेटली आणि छान होती क्वालिटी वगैरे झाडांची, छान वाटली, म्हणून आम्ही तिथून 2 ही पामची झाडे परचेस केली. आणि हा त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. तर त्या दिवशी आम्ही कुंड्या वगैरे तर घेऊन आलो होतो, पण त्यांनी अजूनही भरपूर झाडे घेऊन आले होते. तर हे बघा, आम्ही सगळे मग कुंड्यांमध्ये होल वगैरे करून माती वगैरे भरून छान झाडे लावून घेतली. आणि ही मनी प्लांटची झाड मी शेजारी आमच्या ताईकडे होती, म्हणून मी तिथून घेऊन आले होते. आणि बघू आता त्या ह्या सीझनमध्ये टिकतात का. आणि घरामध्ये जे पाण्यामध्ये मी लावले होते मनी प्लांट, तर ते पण मी ह्या कुंड्यामध्ये आणून लावलं आहे. तर त्याला पण मस्त छान पानं आले, छोटी छोटी. आणि अशा प्रकारे आम्ही सगळी झाडे लावून घेतली. तर ह्या सगळ्या झाडांमध्ये त्यांनी बऱ्यापैकी शोचीच आणले, फक्त हे फुलाचं गुलाबाचं झाड एक घेऊन आले ते. आणि ह्याचं पण मी ना आता थोडंसं कटिंग वगैरे करून याला खत वगैरे देणार आहे. तर हे काम मी उद्या करेल किंवा परवा करेल. तर हे बघा, इतकं सुंदर दिसत आहेत ना. आणि ह्यातले ना जे व्हाईट कलरचे 2 कुंडे आहेत ना, ते पर्सनली माझ्या चॉईसने आणलेले आहेत. आणि हे जे वरचे आहेत ते ह्यांनी यांच्या पसंतीने घेतले होते. मला तर सर्वच व्हाईट कलरचे कुंडे आणायचे होते, पण त्यांनी नको म्हणाले, सर्व व्हाईटच. म्हणून मग माझ्यासाठी, म्हणजे माझ्या म्हणण्यावरून हे 2 घ्यायलाच लावले मी त्यांना आणि बाकीचे हे त्यांनी आणले. तर खूप छान दिसतात. आता ओव्हरऑल लुक बघायचा किती सुंदर येतो. आता तरी काही नाही, संध्याकाळी इथे लाईट्स आहेत ना, ते लाईट वगैरे लावलं, इतकं सुंदर दिसतं ना. मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
आणि हे बघा आता हे काम तर माझं झालं होतं. आज आम्ही दिवसभर याच्यातच लागलेलो होतो. सकाळी स्वयंपाक वगैरे झाला तर मला वाजले होते 4 ते 5 हे काम करण्यामध्ये. आणि त्यानंतर आम्ही दुपारी चहा वगैरे घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर पण आम्ही थोडा वेळ बसलो आणि रेडी झालो की लगेचच आम्हाला बाहेर जायचं होतं. एक छोटीशी पार्टी होती म्हणजे दिली होती आम्हाला ताईंनी, तर त्यासाठी आम्हाला बाहेर जायचं होतं मधुर भोजला. आणि ही वॉच बघा इन्स्टॉल करून झाली आहे. इतकी तर सुंदर दिसते ना की म्हणजे काय सांगू, मला खूपच जास्त आवडली आहे. आणि हे बघा आता आम्ही निघालो आहे बाहेर मधुरभोजला जाण्यासाठी. कोणी परभणीचं असेल तर त्यांना माहिती आहे मधुरभोज हे हॉटेल इतकं छान आहे ना, म्हणजे जेवणाच्या क्वालिटीमुळे इतकं सुंदर जेवण भेटतं तिथे की काय सांगावं. तर आम्ही निघालो आहे तिथे आणि आमच्या पुढची गाडी ही माझ्या फ्रेंडचीच आहे आणि त्यांनीच आम्हाला ती पार्टी दिली आहे. तर तिथे गेल्यानंतर मुलांनी पहिले खूप छान एन्जॉय वगैरे केलं. त्यानंतर आम्ही पण मस्त बोलणं वगैरे झालं आमचं निवांत आणि आम्ही पण जेवण वगैरे करून घरी येऊन आराम केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि हां, ते बेल आयकॉन नक्की हिट करा जेणेकरून व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याकडे येईल. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.